कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिन पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते. कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनळी टोलनाक्यावरच अडवले. त्यामुळे काही काळ पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला. खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मी संविधानिक पदावर आहे. मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणालाही तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा केली. मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलीस स्थानकात आणले. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान अटक केल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार माने म्हणाले, न्याय व्यवस्थेच्या नावाखाली मुस्कटदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करतंय आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातली मराठी बांधवही करतील. मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही. संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे. मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला. खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनानं लावण्याचा प्रयत्न करतोय. कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे तर एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्याला पोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा. मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटिसा दिल्या. माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही, प्रक्षोभक भाषण केलेल्याची नाही, न्याय व्यवस्था बिघडवलेल्याची नाही. न्याय व्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कटदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करतंय आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातली मराठी बांधवही करतील. मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही. संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे. अटक करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे 545 खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करतायत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं. मुद्दा काय आता ही लढा किती चिघळणार आहे हे तर कर्नाटक शासनानं जर समजवलं नाही. लोकांना प्रक्षोभक करण्याचं काम खरं तर कर्नाटक शासन करतंय आणि या शासनाचा आम्ही निषेध करतो. पण नुसता निषेध करणार नाही तर याचं उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली आम जनता दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जी गळेचोपीची भूमिका महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी करताय. संयुक्त महाराष्ट्र हा पूर्वीपासून होता आणि तो होण्यासाठी परत एकदा आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई तर त्या ठिकाणी करूच, पण रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा याच्या पुढे या ठिकाणी आम्ही कमी पडतो. या संपूर्ण प्रकारामुळे सीमा भागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणावर पुढील काही तासात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.